नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। तर गाईज खूप दिवसापासून श्रद्धा, अक्का आणि बबली माझा आमचा चौघींचा प्लॅन चाललाय एकत्र येऊन काहीतरी पार्टी करण्याचा, जेवणाची पार्टी आणि काहीतरी मटण चुलीवरचं जेवण असं श्रद्धा तर खूप दिवसापासून बोलते। पण काल बबलीने प्लॅन केला आपण चुलीवरचं घरगुती जेवण बनवूया आणि मस्त सगळे बसून जेवूया। तर त्यासाठी मी आली इकडे बबलीकडे, कारण की बबली येत नाही आमच्या इकडे लवकर, घर सोडून बबलीला जमत नाही अजिबात। आणि श्रद्धाला अजून माहित नाही मी इकडे आली म्हणून। आणि ती माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये श्रद्धा बोलत होती मी देईल करून सगळ्यांना जेवायसाठी आमंत्रित मी करेल म्हणून, परंतु तसं काही नाही झाले। मी आणि बबलीने डिसाईड केल्यानंतर आता मी इकडे आली आहे। आणि चला आता मम्मी पण आहे, आज संडे, आज रविवार सुट्टी असल्यामुळे मम्मी पण घरी आहे। तर चला बघूया मम्मीचे काय काय कामं बाहेर चाललेत। तुला काय संडेचं काम लागलं मम्मी? बाई मला रोज काम आहे, पण तुम्ही फक्त तसं म्हणताय संडेलाच काम आहे। संडेलाच नाही, मला दररोज काम असते। आपल्या दुकानातलं काढलंस काय? हे दुकानातलं आहे आणि गाईस यांना वाटते मम्मी कामावर जाते सकाळी सकाळी, म्हणजे हे होऊन तयारी करून, त्यांना वाटते काहीच करत नाही, पण तिकडे पण कामच असते। आणि घरी दुकानात आलं की बबलीच्या दुकानात दुनियाचं काम असतं। हे बघा आता हे गव्हाचं एवढं मात्र केलं असतं, आता 1 क्विंटलभर गव्हाचं परत मी आता याला एक ऊन देऊन हात देऊन चांगले साफसफाई करून आता परत त्याचे 2 पैसे होते ना ना। आणि ह्या म्हणतात का तू काय करते इकडे येऊ, काय करते इकडे येऊ, असं नसतं बाई, हात द्यावा लागतो याला। ऊन द्यावा लागतं का हात द्यावा लागतोय? ऊन हात दिला म्हणजेच ऊन लागते त्याला, हा का? असं लागत नाही। पण ते भांडे कशाला काढलेस मग? भांडे कसले भांडे एवढे? 17, 18, 19, 20, 21 पर्यंत 5 दिवस कॅम्प आहे। आता हे सगळे भांडे कुंडे घासून चालले कॅम्पला, म्हणजे सतत काम आहे। आणि काम सुद्धा असून धम्मकार्य आहे, मेहनतीतून धम्मकार्य करते अशी नाही, ज्यामध्ये थोडं पण असं आराम नाहीये। कॅम्प कसला आहे पण? मेगा कॅम्प? कॅम्प मेगा कॅम्प आहे हॉस्पिटलमध्ये आणि पूर्ण फ्रीमध्ये आहे। गाईस डहाणूला असा मोठा कॅम्प आहे, मेगा कॅम्प आरोग्याचा। आणि आरोग्यासाठी जेवढे डॉक्टर सर्जन येणार आहेत, गायनाकोलॉजी येणार आहेत, बरेच डॉक्टर आहेत, त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत, कानाचे असतील, ब्रेनचे असतील, पूर्ण डॉक्टर तिथे येणार आहेत। हिंदुजा, जे हॉस्पिटल, वेदांत, असे मोठे मोठे डॉक्टर येणार आहेत। केमची टीम आहे, DY पाटीलची टीम आहे। तर असं जर का तुम्हाला काही वाटलं, कोणाला आजूबाजूवाल्याला काही असेल तुम्हाला नजरामध्ये बिमारी, तर नक्की तिथं फ्री 5 दिवस कॅम्प आहे। आणि सर्जरी जेवढी होईल तेवढी सर्जरी, आणि नंतर ते जर इकडे डहाणूला नाही झालं तर मोठ्या हॉस्पिटलला त्यांच्यातर्फे ते घेऊन जातात आणि ऑपरेशन करून ते पाठवून देतात। तर तुम्ही लाभ घेऊ शकता त्याचा। जेवण आहे का नाही फ्री? नाही, जेवण तर आमचं आहे, मी तर कॉन्ट्रॅक्टर जेवणाची आहे। आणि जेवण तर आमच्यातर्फे पेशंटला फ्री आहे, शासनाकडनं आम्हाला भेटतं त्याचं मानधन। परंतु पूर्ण पब्लिक जेवढे आले, नातेवाईकासोबत 4 असले 2 असले तरी त्यांना फ्री जेवण आहे। तर 5 दिवस जेवण, पण जेवणाची सोय केलेली आहे, पाणी जेवण सर्व आहे। तर तुम्ही या तिथे डहाणूला। पेशंट असेल तर ना? पेशंट असतील तरच आजूबाजूवाल्याला सांगा की डहाणू इथे कॅम्प चालू आहे। मोठा कॅम्प आहे, मेगा मोठा कॅम्प आहे, मेगा कॅम्प आहे आपला। गरजू लोकांना, ग्रामीण हॉस्पिटल असल्यामुळे, आपला जिल्हा असल्यामुळे ग्रामीण, त्यासाठी जास्तीत जास्त आपले गव्हर्नमेंट सरकार काळजी घेते आणि तुम्ही त्याचा लाभ घ्या। काय करायलीस तू? ते काय करते ग? ओय काय करते? हा करा करा संडे। तर गाईज बघा, सांगितल्याप्रमाणे आता वाजले संध्याकाळचे 6 आणि एकदा ही आमच्याकडे जेवून बसली आहे। पण तो कारण की 2 वाजले होते दुपारी मी जेव्हा आलती तेव्हा, आणि जेवणाचा टाइम झालता। जे बबलीच्या घरी रेडी होतं ते खाल्लं आणि पोट भरलं। जे रेडी होतं नाही, चांगलंच रेडी होतं।
तर चिकन होतं हा दुपारी चिकनची जेवणामध्ये. भाजी होती, मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या, भात बनवला होता. नंतर ताई आली आणि बोलते की आताच बनवूया, तर म्हटलं नको, आता जेवण रेडी आहे, आपण एक काम करूया, हा व्लॉग जो आहे तो संध्याकाळसाठी शूट करूया. तर काही सांगितल्याप्रमाणे चुलीवरचं जेवण आज बनवायचं होतं. आणि ही जी फरमाईश आहे ती माझीच आहे, रावडी बबलीने तिला काल सांगितलं होतं तुझ्या व्हिडिओवरती आपण मटन मटन रस्सा रेसिपी भाजी, हा. काहीतरी टाकूया. तर बघा इथे तयारी चालू झालेली आहे. श्रद्धा, मावशी आणि अक्का आणि जी आहे आता ती गेली, येत आता आहे. येणार आहे, आता रेडी होऊन बोलली तुम्ही रेडी आहेत, मी तर लगेच बघा आले. गाईज इथे चूल मांडण्याचं काम आपल्या विटापासून होत आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपल्या जवळच्या परिसरामध्येच चूल बनवण्याचं काम चालू आहे. चला लगेच आणि दाखवते. बबलीच्या एरियामध्ये संध्याकाळी 6 वाजलेत, असं वाटतं 8 वाजलेत, एवढी भूक पण लागलीये. चला लवकर लवकर आणि तयारी होऊ. थंडावा पण चालू झालाय. चुलीजवळ शेक करायला पण बरेच लोक बसतील. आम्ही नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडेल आणि तुम्ही रेसिपीही बघा आपण कशा प्रकारे गावठी मटन रस्सा बनवलेला आहे. भेटूया आपण लवकरच. चला चूल दाखवते आधी तुम्हाला. बाय बाय. तर गाईज बघा अशा प्रकारे हा ताईचा व्हिडिओचा व्लॉग आहे, पण मी याच्यामध्ये बोलते यांच्यासोबत. तर हे बघा, हे मी पार्ट बनवून घेतले 2, जेव्हा ऑफिसचं काम चालू होतं ना. छान आहे का? मी म्हटलं ज्याचं पण लग्न होईल ना आधी, त्याच्या लग्नामध्ये आपण 2 पार्ट हे वापरूया. मम्मी बोलली तुझ्या पोराच्या लग्नात वापर, म्हणून मी हे 2 पार्ट बनवून घेतलेत. हे बघा श्रद्धा इथे करते आणि माझ्या मावशीला एक्सपिरियन्स आहे चुलीचा. खिळे पण त्याच्यात, हे बघ. खिळेत लाकडामध्ये. लाकडामध्ये खिळेत अगं पेटी होती. हे बघा गाईज इथे मम्मीने आज पूर्ण साफसफाई केलेली. एरिया कसा वाटतोय बघा. पप्पा दुकान चालवत आहेत आणि हे बघा इथे आहे माझी मम्मी, मला मम्मी. आणि मला मम्मीने आज खरंच फारच साफसफाई केलेली आहे. मावशीने पण फार हेल्प केली आहे मम्मीला गहू साफ करण्यामध्ये. दोघींनी. किती क्विंटल गहू होते? 2 क्विंटल गहू होते. आणि 20 किलो तिला दळून नाही दिलं अक्काला. अच्छा 20 किलो तिला पीठ दिले का? दळून दिलं. दळून दिलं. अच्छा खूप तुला 10 छान. किलो दिले स्वतः. मला पण 10 किलो दिलंय. आणि श्रद्धा बोलते मला का नाही दिलं. श्रद्धा इथे झोपा काढत होती घरी जाऊन. तर गाईज बघा हा आहे आपला एरिया. हे आहे रावडी बबलीचं घर. आणि गाईज आपला जो टेम्पो आहे तो आज गेलेला आहे बाहेर डहाणू मध्ये सामान घेऊन. ही आपली विशू. कुठे गेली? मम्मी आली नाही अजून. प्लास्टिक शोध आधी चूल पेटवायसाठी. ठीक आहे गाईज आजचं जेवण जे आहे ते फुल मेकअप करून चुलीवरती जेवण बनवणार आहेत. आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला आमचा अवतार दाखवणार आहेत का अशा आम्ही होतो. आणि चुलीवरती जेवण बनवल्यानंतर आमचा लुक जो आहे तो चेंज झालाय. आणि चुलीवरती जेवण जे आहे ते मेकअप मारून करण्याचं कारण हे आहे की आजूबाजूच्या लोकांना वाटलं नाही पाहिजे का यांना चुलीवरती पण काही फरक पडत नाही. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारी करून जे आहेत ते व्लॉग शूट करत आहोत. तर बघा ही बोलते रावडी बबली बोलत असताना मला बोलण्याचा चान्स देत नाही. चान्स देत नाही. बबलीची बडबड फक्त चालू झाली पाहिजे. आता ऐकून घ्या गाईजीचं काय आहे ते. आणि बबलीला प्रत्येक शब्द क्लिअर करून सांगत असते नेहमी आणि मला बोलताच येत नाही तिच्या पुढे. आणि मी फार स्पष्ट बोलते, छान बोलते आणि मला फटाफट बोलायची म्हणजे भाषण द्यायची सवय आहे. सवय आहे बबलीला एकदम. बबलीला नॉन Non-stop बोलता येतं एकदम. कशी दिसते मी आणि बबली पण कमेंट करून सांगा. प्रत्येक जण मला कमेंट करतं, म्हणजे खूप सारे जण, प्रत्येक जण नाही, की तू ड्रेस कुठून घेते, तुमचे सगळ्यांचे ड्रेस कुठून येतात. तर मी सांगितलं काय लागले ग माझ्या ड्रेसला बघ. काय आता चुलीचं काहीतरी लागलं काळं वाटतं. लागलं लाकडाचं. जाऊ दे बोल. हा तर मी कमेंट मध्ये सांगितलंय, मी उत्तर दिले त्यांना. मी ह्या शॉप मधून ड्रेस नक्की नेहमी मी ड्रेस घेत राहते. म्हणजे तो जो ड्रेसचं दुकान आहे ते म्हणजे कावेरी. सांगितलंय मी comment आणि कावेरी आहे चित्रालयमध्ये. आमचे सगळ्यांचे कपडे जे आहेत ते कावेरी मधूनच येतात. आणि कावेरीवाल्यांनी मला बरेचसे लाडू दिले होते मागच्या टायमाला, तू हे कपडे घालून दे, शूट कर वगैरे, आम्ही तुला एक ड्रेस फ्री मध्ये देऊ. पण असं काय अजून झालेलं नाहीये. मी तुम्हाला नक्कीच सांगेल माझ्या चॅनलद्वारे जेव्हा ते मला शूट करायसाठी ड्रेस देतील. तर गाईज माझा हात गळून गेलेला आहे पूर्ण. आणि याच्या आधी माझ्या हाताला वात येईल. मी हिच्याकडे मोबाईल सोपवते. बाय बाय. लवकर. तर गाईज रावडी बबलीने जी माझी एक हेल्प केली आहे, माझी एक मदत केली आहे बबलीने. मस्त मला एक स्टँड आणून दिलाय कारण की माझा खूप हात गळतो. आणून दिलं काय मी फक्त नॉर्मली हिला माझा हात दुखत होता म्हणजे शूट माझा हात पर्यंत shoot सांग. पर्यंत घेतलाय. मी फक्त. तेच सांगते की देऊन शूट नाही पर्यंत टाकलं. तिने मला शूट पर्यंत आणले. सॉरी तिने दिलं नाहीये. बबलीचं मन एवढं मोठं नाही मोठं लगेच नाही. द्यायला.
दुकानवाली बबली, किराणा दुकान. हा खरंच मी फार कंजूस आहे. तर गाईज बघा, हे मी माझा हात फार गळून आलेला आता, म्हणून मी घरात जाऊन हे शोधलं सेल्फी स्टिक, आणि हे आणत्यात याच्यामध्ये जे आहे ते मी कॅमेरा टाकून शूट करते, म्हणजे माझा हात गळून येणार नाही. त्याच्यासाठी इझी मी होईल ना माझ्यासाठी आपल्याला. केलंय. फोन पडणार तर नाही माझा? नाही पडणार. आणि इकडे पक्का घाबरत ना? कशाला नाही. भरून घेईल हिच्याकडून मी. नको भाजीत टाकूया आधी, गरम गरम भाकरी नंतर खाऊया. आधी भाजी धुवायची राहिली, आपण पटकन भाकरी करून फक्त कॅमेरा पकडून आहेस का? सगळे काम मीच करू का? दुपारी मी यांना जेव घातला, आता मला बघायची वेळ इच्छा नाही. मला एवढे भारी येत नाही, पण येते जसे तशा करायची आपल्याला. आता मी दिली चूल पेटून बघा. आता मी चालली घरी. थांब ना, मावशी, जेवणच जा आता. अरे बा, मला घरी बी बनावं लागेल ना जेवण जाऊन. भाकरीचा आता भाकरी बाजरीच्या बनवायच्यात मस्त एकदम. असं कसं काय तू पुढे पुढे घेतले एवढं जाड? काय बरोबर होते. मागे असतं ना थोडं. नाही पेटते. तर गाईज बघा, मस्त फ्रेश मेथी आली होती सकाळी. म्हणजे चाकू नाही आणलाय का बाहेर? चाकू नाही आणला? सुटेल का गाठ? का आणू कैची? धागे राहतात त्याची. ही मी कधी पण सांगते का, धाग्याची नाही का हे बांधतच जाऊ नका. आपली थोडी दोरी शेती नाही, याच्यात केस वगैरे नाही का याचे पोत्यांचे, तसेच राहतात ते. मस्त चूल पेटलेली आहे. मी गाईस ठेवते मस्त एक नाही का टोप छान वाला. तर गाईज मी सोलत आहे मेथी. मला लावले यांनी मेथी सोलण्यासाठी. मला सांगतात काहीच बोलत नाही, आणि मला खरंच मला काही बोलताच येत नाही व्हिडिओमध्ये असल्यावर, त्यामुळे मी शांतच राहते. आणि बघा, माती आपल्या झाडांची आहे, आणि मी आधी टोपाला नाही का माती लावून घेते छान. हे बघ सगळं असं करायचं ना. हे असं नको करू एवढं. असं करतोय गं. सुमेध बघ मावशीची आहे. त्याला थांब, तसं नको करू. असं नाही करायचं. हे बघ, असं पकड, घे इकडे, घे दादा, घे असं सोड. तसं नाही. हे बघ असं काढायचं. एक व्यवस्थित बस ना. बघ मी लगेच सोडले ना दादा. कंटाळा आल्यावर मी असंच काम करते. हे बघ असं करायचं ना. हे बघ तेल आहे याच्यात. एक ताप अजून एक ओ माय गॉड, डबाले गरम झाला याला. अय्या पेटला ना. ए दुसरा पण पेटला. अरे देवा, बघा दोन्ही डबे या दोघींनी पेटवले, आणि एवढ्या जाळाच्या जवळ ठेवले का विचारायला नको. काय बाईक आहेत बाई ह्या. कसं केलं असतं, चुलीवर रोजचं एक सामान पेटवलं असतं यांनी. 2 डब्यांचं नुकसान झालं. बबली तू स्वतः लांब बसली. नाही. तर बघा दोन्ही पण याचा सत्यानाश करून टाकला डब्यांचा. हे बघा ढाकण पण नाही लागत याचं. दुसरा डब्बा आणावा लागेल आता हळद साठी. एक डब्बा शिल्पाताई द्या. नाही पडल्या चुलीच्या पाय म्हणून झालं. चुलीच्या पाया पड बाबा. हा का तुला ते कुंकू घरात ते हळद दे ग बाई, म्हणून हळदीचा डबा पेटला वाटतंय. हळद कुंकू मेन. पाया नाही पडल्या असं मम्मी बोलत आहे. तर बघा गाईज, शिल्पाताई आलेली माझ्या घरात, आणि मी म्हटलं कशासाठी आली, काय चाललंय हे. तर हे असं चाललंय, मम्मीची पद्धत आहे, जुनी पद्धत.
पाणी आपण ज्या पातेल्यामध्ये भाजी टाकलीये बॉईल व्हायला मटण, तर हे त्या पातेल्यावर असं ठेवायचं आणि हे पाणी गरम झाल्यावर त्यात टाकायचं. अच्छा, म्हणजे दुसरीकडे साईडला पाणी गरम करायची गरज नाही. याने काय होईल? याने पाणी बॉईल होईल, पाणी बॉईल होईल का? मटण शिजेल लवकर. मटण पण शिजेल आणि हेच पाणी त्याच्यात टाकायचं. ते काढू का प्लेट? हा काढ. मोबाईल पकड बबली. मोबाईल पकडते, टेन्शन नको घेऊ. ए बबली कोणत्या साईडने ठेवली? मी पण पडत होती बाई. ठेव इकडून कुठून तरी. जाळच तेवढा झालाय. तुमची कधी सवय नाही ना तुम्हाला जाळ बघायची? तुला आहे का सवय? मला पण नाही ना ग. हे बघ असं ते लाकडं जरा मागे घेत. एक लाकूड जरा जास्त परेशान करायला लागलंय. हा असा पाहिजे चारी साईडने जाळ. बरोबर. आता गेलं मागे. एक फुकारणी पाहिजे होती फक्त. एक लाकडी दे. तर खरंच ग, आता मी नाही का असं रोज जेवण बनवून खाणार आहे. बघ ना, सगळेजण बाहेर बसतात, मला लसूण कुठे? दिसतात. लसूण लसूण नाही आपल्याकडे. लसूण नाही आपल्याकडे. हा, लसूण झालाय 400 रुपये किलो. मग बिना मटणाचा लसणाची मटण कोणी केलं? मग आता काय करू? आण कोणाकडून मागून. सरकार. बबली पकड आण. सोलायचं किंवा मिरची साफ करायची, मेथीची भाजी साफ करून गायब झाली श्रद्धा. भात पण करावं लागेल ना मला. बिना भाताची भूक जात नाही माझी. बबली बिना भाताची भूक नाही जात माझी. चुलीवरचाच भात खायचा. चिकटवाला भात पाहिजे पण. चिकट थोडं जास्त पाणी टाकून, हा. नरम एकदम. एकदम चिकट भात मला आवडतो खायला. चिकट ना. अरे दिसलंय काहीतरी कोथिंबीर आहे अरे वाटतं. ते फिरव इकडे, बॅक कॅमेरा कर, मला दिसा. बघा गाईच्या डोळ्यात काहीतरी गेलं. कोथिंबीर. कोथिंबीर गेली डोळ्यानं. अवघड आहे ना बाई जेवण बनवणं. काय सोपं आहे का? काही कष्ट केल्याशिवाय कोणतंच फळ भेटत नाही. बबली एवढी चिटकून बसली, मी जसं खुडली ती कोथिंबीर तसं माझ्या डोळ्यात उडलं पटकन. काल पण माहिती का मला गाडी चालवताना एक मच्छर नाही का डोळ्यात गेलं मच्छर. मग मम्मीने काढलं पटकन. मी तशीच गाडी बाईक थांबवली स्कूटी आणि मग मच्छर काढलं. हडकुळी बॉडी तुझी 10 वेळा तिलाच बघत आहे. 10 वेळा. तुमची दाखवा. मेरा 9वा महिना. 500चं घेतलं हे फ्लिपकार्टवरती. दादा त्या बॉक्स मधून नाही काढ नाही. 500 रुपयाचं द्यायची मशीन घेतली मी फ्लिपकार्टवरतून. मम्मीने आता आंघोळ केली आहे. थंडीचं सीझन चालू आहे. भाकरीची तयारी चालू आहे. बबली गेली कुठे गेली काय माहिती, अजून आलीच नाही बाहेर. तवाले गरम झालाय. पटकन भाकर गेली पाहिजे. आणि पाडली ना जे तुटली. नाही तुटणार. ला 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 ला. होय होय. मेमण्याला दाखव भाकर. हे बघा अशी त्याची होतच नाही. फुगली ना भाकर. तिच्या कडक कडक व्हायला पाहिजे. तिला काय येतं का? ते रोटला काय ग मम्मी? मम्मी आता तू विसरलीस ग भाकरी. अशी भाकर तर मम्मीची कशीच जळणार नाही. इतकी मोठी केली म्हणजे. नाही तिखट नको, फक्त हे नको, पीठ जास्त पीठ जास्त ड्राय नको. मम्मीची भाकरी खरंच भाजी तर रस्त्यात मस्त लागणार आहे. नानीला छान करायची ना ग. हो का? नानी मस्त करायची. जे खात मग तुझ्या 18 भाकरी भाकरी मोडून द्यायची गेली. सगळ्या गाईज माझ्या मम्मीची फार मोठी फॅमिली होती आणि त्या फॅमिलीमध्ये मम्मी मोजून जोरात बोल ना. जोरातच येते. मी माझ्या घरी गेले गाईस, तर मी सासरी गेले, तर मी जरा काय म्हणजे मला पण एवढा दिमाग नव्हता.
म्हणजे बुद्धी लहान होती ग, असं नको म्हण ना मम्मी. बुद्धी लहान होती जेव्हा लहान कमी वयात लग्न झालं असेल. आणि 12-13 वर्षाची असेल, पण भाकरी टाकायला मला बसवायची. मग मी अगोदर विचारायची तुम्ही किती खाणार आहेत सगळ्याला, आणि ते सांगायचे मी 2 खाईन. मग आता मी त्यांच्यावर सगळ्याला विचारून पहिले भाकरी टाकायची. जर कोणी 2.5 म्हणलं तर मग मी त्या 2.5 टाकायची, अर्धी द्यायची त्याला. पण जेव्हा मला कोणी 2 खाल्ल्यानं जर का थोडी मागितली की मी अजिबात नाही, मग मी भाकरी टाकायची बंद व्हायची. असं म्हणजे माझं हे होतं. म्हणजे मम्मी पण कशी आघाव टाईप, आघाव टाईप. नाही जर बोललं ना पुढचं मी एवढंच खाईल आणि त्याने जर अजून मागितलं तर द्यायचंच नाही. माझे सासरे म्हणायचे माझ्या वाट्याची दी, मला मी 1.5च खाईन, तिला अर्धी दी, पण तरी पण नाही. तरी नाही असं करायची मी. पण भाकरी झटपट. बघा काय मग ते किती किलो आटा होता ग? जाडजूड भाकर असते. कांदा आणि याच्यात फोडून टाकणार आता चुलीमध्ये. कच्चा मसाला भाजायसाठी हे असं झालं आता. अरे एवढं मारलंस का त्याला? बाहेर निघो ना निघो, पण टाकलेत आतमध्ये. बोल मम्मी. दाखव मसाला. हे बघा मसाला वाटून आणला छानपैकी. गावरान मसाला. हे बघा गावरान म्हणजे गावठी म्हणजे काळा मसाला आहे. आणि इथे थोडं थोडं खाणं चालू हिचं. ठोसणं चालू केलं यांनी. हा, भाजी बघून. हे बघा किती छान. मा कसं झालं जेवण? मा छान झाली का भाजी? अरे कसं झालं? संघर्ष दादा बसला पण ना जेवायला. छान झाली का रे? कांदा दे मला पण. थंडी राहील आता. थंडी वाजती. थंडी. अरे तिखट आहे. दादा फोडलाच कांदा. कांदा देते ना मग. नाही हिला पाहिजे ग्लास दे ना. बर्तन पे चक्षू. झाडू पण नाही का गावच्या सारखाच भेटलाय मला फडा. हा का? बघा आता जेवण झाल्यानंतर सगळी मंडळी आपली उठून गेली आणि मग कचरा घेते. मम्मी मस्त शेकत बसली. मम्मीने कानाला पण बांधून घेतलं वाटतं. थंडी वाढली पण. घरी जायचं लय जीवावर आलं बबले. गाडी स्वेटर आणलं अमोलने मला. दादा मोठी गाडी आणून ती म्हणा त्याला. मी तर माझ्या बाईकवर जाणार आहे. बाईक एवढी नाही थंडी पण आहे. दादा मोबाईल आण माझा. मी दादाला म्हणते गाडी आणून दी. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मटन रस्सा आणि ज्वारीच्या भाकरी ठेचा आणि प्लस मेथीची भाजी कांद्याची पात सगळं काय वाटून वगैरे दाखवलं. कशी रेसिपी केली मला मम्मीने. तर तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला तर तुम्ही व्हिडिओ चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.